नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी व्हिडिओ चालू केला. किती दिवस बोलत होते भारतीताईकडे जायचं आहे पण म्हटले आता वाचन वगैरे करायच्या अगोदर आहे ना जाऊन आली पाहिजे. आणि मी आता हे जे आहे ना हा व्हिडिओ मी साहेबांच्या आयफोनमध्ये घेते. तर याचं मला काही कळत नाही. फक्त व्हिडिओ म्हणजे ऑप्शन ओपन करते त्यात घेते. माझा फोन आहे काही काना दिदी घेऊन गेली जो ज्यात मी व्हिडिओ घेत असते तो दिदीला दिला आहे मी. दिदी गेली बाहेर. तर आता भारतीताईकडे जायचं आहे मला. साहेब आलेत त्यांचं कधीच चालेल पण माझं पाणी भरायचं वगैरे येते आवरोपर्यंत. आता क्लॅरिटी कशी येते माहिती नाही मला. हा फोन तुम्हाला 4 महिने दिलेला होता त्यांनी घरात पडून होता माझ्याकडं. फक्त कधी खाटूश्यामला वगैरे गेलो उज्जैनच्या सगळ्या तिकडच्या व्हिडिओ याच मोबाईलमधले मला वापरताच येत नव्हता. काय आपण एक ओपन करायला गेलं का दुसरं भलतंच काहीतरी ओपन व्हायचं. मग मी तो 4 महिने घरात ठेवला म्हणजे मला नकोच आयफोन नकोच मला वापरताच येत नाही नीट. तुमचं तुम्हाला घेऊन टाका मला नको. त्यांनी नवीनच घेतला होता त्यांनी वापरलाच नाही मलाच दिलेला. शेवटी मग तो दुसरा घेतला मग आणि हा त्यांना देऊन टाकला. आता भारतीताईकडे जायचं आहे. तिकडे जाऊन आल्यानंतर मला अंघोळ करून वाचन वगैरे करायचं आहे. तर तिकडे न्यायसाठी काय घेतले ते दाखवते तुम्हाला. तरी बघा हे ना तुम्हाला बोलले लाडू थोडे ड्रायफ्रूटचे आणि बाकीचे मेथीचे लाडू असे घेतले. आणि आता आहे ना नारळ घरात आहे पण त्यांच्यामध्ये पाणी नाही मग नारळ वगैरे घेतलं नाही मी. साडी घेतली मोरपिसी कलरची साडी घेतली आणि यामध्ये बाळासाठी हातातले कडे आहेत. थोडी सफरचंद राहिले होते घरामध्ये. आता यांना आणायला काही वेळ भेटला नाही होते तेवढे घेतले. तर म्हटले राहू दे आता. हे ना असे येतं साहेब कोला हे वरती हां खोला असं आणि दाखवते असं इकडे. त्यांनीच आणले आहेत मला जायला वेळ नाही भेटला. आणि असे येत म्हणजे काय कमी जास्त म्हणजे असे छोटे पण करता येईल बाळाला हातामध्ये आणि मोठे पण असे म्हणजे करता येईल त्याची ॲडजस्टमेंट करता येते. तर साहेबांनी असे हे आणलेत आत्ता. कारण बाळ बघायला जायचं तसं नाही जायला पाहिजे ना. पैसे दिले तर असे होऊन जाणार. ही कमीत कमी महिना 2 महिने तरी हातात घाल. हे बघा याला हे जेवढी जागा आहेत ना आता बाळ महिन्याचंच झालं आहे फक्त. ही जी आहे ना जागा हे असे मोठे हे होणार. आणि बघू तिथे गेलं बाळाचं कसं काय आहे नाही तर मी पुन्हा रिटर्न घेऊन येईन आणि मोठी साईज घेईल थोडीशी. हे बोलले 1 महिन्याचंच बाळ बोललं त्यांनी अशी छोटी साईज दिली मला ही. आणि एक जे गणपती बाप्पा बनवले ते ना यांच्या जवळच्या मित्राला बाळ झालेलं ते तिकडं पाठवले. आम्हाला आता सध्या जायला नाही भेटले ते तिकडं दिले. आता जेव्हा आम्ही जाऊ नंतर बघायला तेव्हा कपडे वगैरे घेऊन जा. बाळाला कपडे पण नाही घेतले इथं का आता बड्डेला वगैरे घेता येईल पुढे. पण असं वाटलं आता पहिल्यांदाच बघायला जातो असं काहीतरी घेऊन जा. कपडे आता इथून पुढे कधी पण घेता येईल आपल्याला. तर चला निघतोय आता. या पिशवीमध्ये असं घालून घेते सगळे सगळं एका पिशवीमध्ये डबा आणि हे सगळं असं घेतलं. पुन्हा दाखवते एकदा. आता मी इथे आले ताईची इथे पण आता भारती ताई मला वरतून बघते. 6 माळे मला चढून जायचं आहे. यासाठीच मला कधीच इकडे येऊन द्यायची ती का एवढं मला झाले पिशवी इतकं चढावं लागेल म्हणून. आता वरतून हात करते. 6 माळे मी कधी चढायचे सांगा. आता एवढा दम भरणार आहेत ना मला. पण असू दे आता पोरीसाठी एक दिवस थोडंसं करायचं ॲडजस्ट. काय पर्याय नाही. गाडी लावली इथे ताईच्या त्यांना या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे काय माहिती का. सगळीकडं असतात इथं का लिफ्ट नाही दिल्यात भगवंताला माहिती. ठीक आहे 1 मजला झाला. बापरे महाराज दर्शन घेतलं पहिलं दमत मी बघून गेली मला ताई आता. हां भाई तर बघा ताईकडे आलेत मी. चहा पाणी आमचं सगळं झालंय. ताईने असे मस्त छान सुंदर पोहे बनवले होते. पण मी काय व्हिडिओज कसले गेले आमच्या नुसत्या गप्पाच चालल्यात आमच्या. आणि आता बाळाला इकडे घेतलं तिकडे दुसरे पाहुणे आले. अजून दीदीला भेटलो नाही आम्ही इकडेच बसलोय. असं आपल्यामध्ये असतं ना बाहेरून आले की लगेच बाळाकडे आतमध्ये जायचं नाही. ताईने आता बाळाला इकडे उचलून आणले. इतकं छान मस्त. ताईने आता चहा बिस्किट पण दिले आणि एवढे सुंदर पोहे बनवले ना मला तर आवडले. आता जेव्हा माझ्याकडे येईल ना तेव्हा तिला पोहे बनवायला लावणार.
नक्की ती तिला आवडते. हा आणि मला बोलत होती मी आले का तू मला साबुदाणा बनव. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना, तिला साबुदाणा आवडतो एकदा खाल्लेला तिने. तर मी तुम्हाला आहे ना आता फक्त बाळाचे हात दाखवते. बाळाला मी ते घातलंय आजोबाने आणलेलं, तेच घेऊन बसले इथं. हे बघा अय्या, शिंका आली अशी. मी त्यांना बोलले घरी आऊ येणार नाही हातामध्ये. आता हातात दाखवे का, आता अजून ना त्याची फोटो वगैरे काहीच काढलेली नाही. आणि मस्त आहे एकदम सेम आपल्या दीदी सारखं आहे. म्हणजे दीदी आपली जी भारती ताईची दीदी बाबाच्या चालल्या गप्पा. आणि ताईचं असं मस्त टीव्हीला गाणे वगैरे चालू आहे बघा. सगळं दिवे वगैरे जर बघाल ना तिचे इतके दिवे, तिला एवढी आवड आहे ना. पण बाकी त्याची पण नातवंड आहे ना, ती इथं खाली देव राहू देते नाही. असं तिने सगळं वरती वरती ठेवून दिलंय. पण खूप छान आहे. मी तुम्हाला जवळून दाखवेल बघा. किती सुंदर आहे ताईचं बघा. गणपती बाप्पा, महालक्ष्मी, तिला एवढं वेळ आहे ना, खूप म्हणजे खूप वेळ आहे तिला. इकडे असं महालक्ष्मी माताचं ठेवलेलं आहे. आणि इकडचे दिवे तुम्हाला दाखवेल. हे सगळे ना ती एक एक दिवशी सगळे दिवे लावून सगळ्यांची पूजा करत असते. इतके दिवे ताईकडे, खूप म्हणजे खूप आहे. पाठीमागे जे दिसतात ना सगळे दिवे खूप भारी आहे. भारती ताईचे पण आलेत. पण आता इथे जिथे लालबागचे राजा बसताय ना, ते जागा तुम्हाला दाखवते. काम चालू आहे बघा, तयारी जोरात चालू असते. इकडे सगळे कामं चालू आहे, डेकोरेशनची कामं चालू आहे. इकडे बाप्पा बसलेले असतात समोर. त्यानंतर लालबागला यायची सोय नाही. नाही मोठी लागेल. आणि मला ना स्वामींसाठी घ्यायचे, पण जसे पाहिजे ना तसे नाही. डिझाईन कसे वेगळे वेगळे द्या. हे नाही असं व्यवस्थित, पण हे खूप मोठं होणार ना. नाही भरपूर मोठं होणार, ते खूपच मोठे आहेत. दुसरे बघूयात. हे जरा वेगळे दाखवते. आता बघू यांच्यामध्ये कुठलं म्हणजे शॉल सारखं आहे तसं. हे खूप मोठं होईल ना साहेब? नाही एवढंच. आता तुम्ही जी बघताय ती साईज आहे, तीच दाखवली तुम्हाला. म्हणजे साईज ना आपल्याला ही लागते, ही साईज लागते. पण यांच्यामध्ये कलर बघ. आणि हे असे कलर खूप हे आहेत ना, डार्क आहे. आणि आता हे लाल बघा, हे गणपती बाप्पाचे सगळे साहित्य असे भेटणार. अशी पाहिजे, खूप मोठी नाही चालेल. काय दिसताय म्हटले ना, मला ठेवा बरोबर यायला होत नाही तेवढ्यासाठी ना. मग नाही, ते खूपच हातावर घेऊन दिसणार मोठं साहेब. छानच बरं दिसली पाहिजे ना. त्यांना सांगा देवाच्या पण राहतात कंठी वगैरे आल्या बाप्पासाठी. छान आहे साहेब. दादा ही कंठी कशी आहे? 160. हे कापसाचे असे वस्त्र असतात, बाप्पाला लागतात त्यावेळेला. कसे लावले दादा हे? चला आता घेतलंय. काही जेवढं घ्यायचं होतं तेवढं सगळं घेतलंय साहेब. आता 1 मिनिट काढता येतो. संध्याकाळची एवढी गर्दी असते ना इकडे, आपण काय बोलतो तेच आपल्याला ऐकायला येत नाही. तर बघा आता 8:45 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. आणि मी आत्ता घरामध्ये आले. आता यानंतर मला वाचन करायचं आहे. आज 7वा आणि 8वा अध्याय. काल 6पर्यंत झाले, 3 दिवसामध्ये 6. आज 7वा आणि 8वा अध्याय वाचन करायचं मला. पण आता पहिली आंघोळ वगैरे करायची, नंतर भले 10 वाजेपर्यंत होऊन जाणार. पण माझं आता पिशवीमध्ये काय काय आणलं ना ते पटापट दाखवते. आणि मग साहेब आता काय, त्यांचा मोबाईल आहे ना माझ्याकडे,
दीदी काय अजून आलेली नाही. मला दाखवते, त्यांना मोबाईल देते आणि त्यांचे ते जाते आणि मी माझ्या कामाला लागते. मग म्हणून मी अर्धा किलो वाटाणा आणला आहे. तो आता मला रात्रीच निवडावं लागेल, सकाळी लवकर मला जेवण बनायचं. भेंडी आणली अर्धा किलो आणि गवारीच्या शेंगा आणल्यात. जे यशला आवडतात ना, हे गवारीच्या शेंगा आणल्यात मी अर्धा किलो. यातली कोणती तरी एक भाजी ना निवडावं लागेल. आणि मी स्वामींसाठी वस्त्र आणलेत बघा, तुम्हाला दाखवते. हे वस्त्र आणलेत. ही अगरबत्ती काय म्हणून दिली त्यांनी, अशी ट्राय करायला दिली काय? अच्छा, त्यांनी अशी ट्राय करायला मला दिली. भीमसेनी कापूर आणलायत मी, हा पाव किलो 300 रुपयाचा. स्वामींसाठी असे वस्त्र आणलेत बघा मी, वेगळे वेगळे. जरा किती दिवस बोलत होते ना, आता हे बिल आहे त्याच्या मी बघा कोणते कितीला दिले त्यांनी. हे बघा असे हे थोडंसं हे वेगळे आणलेत, हे वेगळे आणलेत असे जरा. हे यातच ठेवते. आणि हे दोन्ही वेगळे आणलेत जरा मोठे ते. आणि असे हे मोर वगैरे येल्लो, एक येल्लो पाहिजेच असतं आपल्याला गुरुवारला वगैरे. आणि एक डार्क कलर पण असं घेतलं आता गणपती बाप्पामध्ये, डार्क वगैरे कलर आणि असे छान शोभून दिसतील. मला वाटतं हे 150ला एक दिलं आहे आणि हे 120ला ते दोन, म्हणजे 240ला ते दिले. आणि हे 150ला. अच्छा हां, हे 240ला 2 आणि 150 300 रुपयाला 2. हे झालेत वेगळेच. आणि मी म्हटले आता ना मलाच कंटी दिसली, म्हटली गणपती बाप्पाला लागणं पहिले आपल्याला आणताना लागणार, तर पण आता हे छोटी होणार आहे. बाप्पा आपले मोठे असं तुम्ही बघितले ना, ही छोटी होणार. पण ठीक आहे चला, मी घेतलीच आता. ही पण त्यांनी 150 रुपयाला दिली. वाती आता लागणार, भरपूर अशा वाती लागणार. 4 पॅकेट वाती आणल्या. कुठे गेले अजून काय माहिती, याच्या खाली टिकल्यांचे पॅकेट आणलेत मी, इकडे तिकडे झाले. हां, हे असे वाती वगैरे 4 पॅकेट असे वातीचे आणले. चंदन आहे घरामध्ये, पण म्हटलं एकदम संपायला नको. हे अष्टगंध केशर मी आणले. ते राख्या पण घेऊन आले, म्हटलं तेवढ्यासाठी कोण बाहेर जाईल काय, तर राख्या पण आणल्या, देवाच्या पण आणल्या आणि यांना ज्याला लागतील त्या पण आणल्यात. टिकल्यांचे पाकिट वगैरे ते आता इकडे तिकडे पडले. पण मला भारती ताईने साडी दिलीत बघा. मी एवढं नाही बोलत होते, तिला अक्षरशः हे करत होते, पण तिने ऐकलंच नाही. ताईने साडी दिली आणि मला गडबडीत ना असं व्यवस्थित काही नेताच नाही आलं. अरे बापरे, तिने ना काय तांदळाची पोळी होती वाटतं. हे बघा ताईने मला अशी साडी दिली. ती खोलून दाखवते. पिंक कलर आहे. नुसत्या साड्या झाल्यात मला. हे बघा राणी कलर आहेत, त्याच्यावर ब्लाऊज पीस आणि तांदळाचं पण नाही होतं वाटतं. हां हे बघा तांदूळ वगैरे असं ताईने हे केले. मी तर गडबडीमध्ये असंच घेऊन गेलेत नुसतं, कारण वेळच भेटत नाही निवांत काही करायला. ही भारती ताईने मला साडी घेतली. मी नाही बोलत होते, पण कशाची ऐकते ती, अजिबात ऐकत नाही. तर ठीक आहे चला, आता मला वाचन वगैरे करायचं आहे. हे आता देवाचं वगैरे साहित्य पहिले काढून ठेवते बाजूला. ताईने एवढी प्रेमाने दिली, धन्यवाद भारती ताई. आणि ना मी ताईच्या मुलीचे वगैरे मी जास्त व्हिडिओ नाही घेतले हां, का तर आत्ताच डिलिव्हरी वगैरे झालेली आहे आणि आपण काय तिथं फक्त बघायला म्हणून गेलो, उगाचच नाही काय हे शूट घे ते शूट घे, मी नाही केलं असं. तर बाळाचा ना मी फक्त हात वगैरे दाखवलं तुम्हाला. छान आहे बाळ, एकदम मस्त आहे आणि शांत आहे, रडकं नाही, अजिबात रडकं बाळ नाही. बरं आहे, असंच राहिलं पाहिजे. आणि भारती ताईची ना मुलगी पण एकदम आपल्या दिदीसारखी स्वभावाने, बोलायचं चालायला आणि छान असे कामाला वगैरे आहे. आता तिला 6 महिने सुट्टी दिलेली आहे, चांगल्या जॉबला आहे ताईची मुलगी पण. मुलाचं पण चांगलं आहे, काही टेन्शन नाही आहे. पण ताईची पण ते शुगर वगैरे खूप आहे ना, तिला 3 इंजेक्शन घ्यावं लागतात. दिवसाला 3 इंजेक्शन घेते पोटामध्ये, तेव्हा तिला काही जेवण खावण जे काय असते ते नाश्ता पाणी. ताईला खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात शुगर आहे. आता मी बोलते माझंच दुखतं, कारण सगळीकडे तसंच आहे. आता जे माझ्या वयाचे झाले ना, ते प्रत्येक माझ्या मैत्रिणी काही ना काही कंप्लेंट आहे, प्रत्येकीची कंप्लेंट आहे काही ना काही. तर आता मग मी थोडं इग्नोर करते, जाऊ दे माझंच नाही सगळ्यांचंच आहे, आता काय करायचं. थोडंसं वय झालं की होतं प्रॉब्लेम. आता 9ला 10 मिनिट बाकी आहे. साहेब आता चालली बाहेर. मी पटापट आवरते. 1 तासामध्ये माझं वाचन झालं पाहिजे. 10 मिनटामध्ये मला काय माझं आवरून घ्यायचं तेवढं आवरणार. चला, छोटासा व्हिडिओ बनवला आहे. आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.